शिवाजी महाराजांच्या बद्दल काही दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे, जिजाऊंचा शिवा पाहिजे। सन्मान्य व्यासपीठ, व्यासपीठावर आदरणीय मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस सोन्याचा दिवस आहे आणि अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर जिजामाता यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत श्रीमान योगी लोककल्याणकारी राजे, शासन करते जाणते राजे शिवछत्रपती शिवाजीराजे भोसले होय। शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला, म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते। शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते। त्यांना जिजाऊ माता यांच्याकडून विविध शिकवण आणि वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडून शौर्याचा वारसा मिळाला होता, म्हणूनच त्यांनी बालवयातच अनेक युद्ध कलांचे प्रशिक्षण घेतले। शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले। रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली। स्वराज्याची स्थापना करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती, कारण त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू। त्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले। त्यामध्ये बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, नेताजी पालघर, मुरारबाजी देशपांडे, कोंडाजी फर्जंद अशा अनेक शूरवीरांनी आपल्या शिवरायांची साथ दिली होती। शिवरायांनी आपल्या चतुर व चाणक्य बुद्धीने आणि मावळ्यांची साथ घेत स्वराज्याची निर्मिती केली व आपल्या समोरील बलाढ्य शत्रूंना म्हणजेच औरंगजेब, अफजल खान आणि शाहिस्ते खान अशा अनेक शत्रूंना धुळ्यात काढले, म्हणजेच त्यांना हरवून टाकले। शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले व हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून संपूर्ण स्वराज्याची स्थापना केली। 6 जून 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला। शिवाजी महाराजांनी जनतेला विश्वास दिला आणि त्यांच्या मनात स्वातंत्र्याची बीजे पेरली। मावळ्यांची साथ घेत स्वराज्याची निर्मिती केली। विधायक पद्धतीने शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली। त्यावेळी इतर शासकांचा राज्यव्यवहार हा जनतेवर जुलूम, जबरदस्ती आणि इतरांवर आक्रमकाचा होता। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेपण आजही उठून दिसते आणि तब्बल 346 वर्षानंतरही त्यांचे नाव घेतले जाते। आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद।